आखाती युद्ध महिना दीड महिना चालेलच, व्हाईट हाऊसकडून माध्यमांना माहिती. इराणचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा देखील दावा. मुंबई महानगरपालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव जवळपास निश्चित. आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये आयुक्त पदाच्या नावावरून चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि शिवसेनेच्या 2 मंत्र्यांवरती नाराज असल्याची चर्चा. आगामी काळामध्ये शिंदे मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याची शक्यता. सिद्धपुरुष असल्याचं खरातनं कसं ठसवलं भक्तांवर. नाशिकमधल्या एका उद्योगपतीच्या आत्मचरित्रामध्ये खरातवरती प्रकरण. पॅरिसमध्ये खरातनं औष्णोलॉजीचा अभ्यास केल्याचा दावा. नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्राने दिलेल्या टाइमलाईनचा आज अखेरचा दिवस. तर नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत माहिती. गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरल्यामुळे किडनी खराब. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 व्यापारी अटकेत. 60,000 रुपयांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं देखील जप्त. मिठी नदीमधला गाळ काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला अखेर कंत्राटदार मिळाले. कंत्राटदार मिळण्यामध्ये येत होत्या अडचणी. नालेसफाईवरती मनपाची करडी नजर असणार. मुंबईकरांची वीज स्वस्त होणार. बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरामध्ये कपात. उद्यापासून नवे दर लागू होणार. मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळेल. राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा. अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. शेतीचेही नुकसान. तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. राज्यामधल्या अनेक भागांमध्ये सध्या अवकाळी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. शहरी भागांमध्ये देखील असाच पाऊस झालाय. शहरी भागामधल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळतोय. पण ग्रामीण भागाचा विचार केला तर पिकांचं अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीचा मारा होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढतेय. हा पाऊस पुढचे 3 दिवस तरी राज्यामध्ये ठाण मांडून राहील अशी शक्यता आहे. काल पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. नाशिक जिल्ह्यामधल्या येवला तालुका परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या उन्हाळी कांदा भुईसपाट झालाय. इतरही शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. एकीकडे कांद्याला भाव नाहीये, त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना आता अवकाळीनं पुन्हा एकदा कांद्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकरी हवालदिल देखील झालेला दिसतोय. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये. वाऱ्या आणि पावसाने माझं 1.5 ते 2 एकर कांदा हा एकदम असा भुईसपाट झालेला आहे. तरी मार्केट बंद असल्यामुळे मी तो काढू शकलो नाही. आणि आज अचानक जो वादळी वाऱ्यासह पाऊस आला, माझ्या पूर्ण 1.5-2 एकर कांद्याचे पूर्ण नुकसान झालेलं आहे. काल राज्यभरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यामधल्या चांदवडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मारा झाला. चांदवड, येवला, नांदगाव, सटाणा या तालुक्यामधल्या अनेक गावांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. शेतामधील कांदा, गहू, हरभरा अशी उभी शेतपिकं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. पीठ आणि वारं वावदम भरपूर होतं. तर त्याने काय झालं, गहू आडवा पडलाय पूर्ण. तर तो आता सोंगणं किंवा हे करणं योग्य नाही. तर त्याच्यासाठी काय झालं पाहिजे की सरकारने त्याचा पंचनामे केले पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे की एवढी नुकसान झालंय. तर त्यासाठी सरकारने पंचनामे करून आणि त्वरित काहीतरी त्याच्यावर निर्णय घ्या. वाऱ्या आणि पावसाने माझं 1.5 ते 2 एकर कांदा हा एकदम असा भुईसपाट झालेला आहे. तरी मार्केट बंद असल्यामुळे मी तो काढू शकलो नाही. आणि आज अचानक जो वादळी वाऱ्यासह पाऊस आला, माझ्या पूर्ण 1.5-2 एकर कांद्याचे पूर्ण नुकसान झालेलं आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्यरात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या आलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामधल्या रब्बी हंगामामधल्या धान पिकाच्या शेतीला काहीसा फायदा होऊ शकतो. मात्र मका आणि भाजीपाल्याच्या शेतीला मात्र याचा फटका बसतोय. भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री काही भागामध्ये हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापणीला आलेल्या पिकांना देखील याचा फटका बसतोय. नांदेड जिल्ह्यामध्ये रात्री विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागामधला विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. या पावसाचा हळद काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. उन्हामध्ये वाळत घातलेली हळद या पावसामध्ये भिजली, त्यामुळे हळदीच्या गुणवत्तेवरती देखील मोठा परिणाम होतोय. सोबतच आंबा, कलिंगड, संत्रा, मोसंबी आणि केळीच्या फळबागांचं या वादळी वाऱ्यामुळे या पावसामुळे नुकसान झालंय. तर नांदेडला पुढचे 4 दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. बातमी धुळ्यामधली. धुळ्यातल्या साक्रीमध्ये देखील अवकाळी पाऊस झालेला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र फटका बसतोय. कांदा, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं मोठं नुकसान होत आहे. या पावसामुळे फळ बागायतदार देखील चिंतित आहेत. नंदुरबार तालुक्यामधल्या शनीमांडळ गावामध्ये आणि परिसरामध्ये जोरदार गारपीट झाली. अवकाळी पावसानं देखील हजेरी लावली. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आज अनेक भागामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस बरसलाय. अवकाळी पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळतोय. निफाडमध्ये गेल्या 10 दिवसांच्या नंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मात्र नुकसान झालंय. निफाड, जळगाव फाटा, करंजगाव, कोठुरे तसंच आसपासच्या परिसरामधल्या देखील इतर गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. गारपिटीसह झालेल्या पावसामुळे कांदा, गहू आणि द्राक्षाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. खंडाळा तालुक्यामध्ये अंगावरती वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. शेतामध्ये शेळ्या चारत असताना ही दुर्घटना घडली आहे. तर अवकाळी पावसामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे. बातमी आहे येवल्यातली. येवला तालुक्यामध्ये विमानानं घिरट्या घालताना बघायला मिळालंय. शिर्डीच्या दिशेनं निघालेलं विमान हे खराब हवामानामुळे काहीसं भरकटल्याचं कळतंय. शिर्डीच्या ऐवजी सुरत विमानतळावरती याच विमानाची सुरक्षितपणे लँडिंग करण्यात आली. दिल्लीवरून शिर्डीच्या दिशेनं हे विमान निघालेलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद अर्धवट सोडल्याची माहिती मिळते आहे. व्हाईट हाऊसच्या बाहेर नो किंग्ज ही निदर्शनं वाढली आणि त्याच वेळेला ट्रम्प हे पत्रकार परिषदेमधून निघून गेले. बंदुकीच्या फैरींचे आवाज येताच ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची देखील माहिती मिळते आहे. आज या आखाती देशामधल्या युद्धाचा 32वा दिवस आहे आणि त्याच वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये अमेरिकेमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये देखील निदर्शनं वाढताना दिसत आहेत. नो किंग्ज रॅली सध्या वेगवेगळ्या भागामधून काढली जाते आणि त्याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा पत्रकार परिषद घेत होते त्याच वेळेला व्हाईट हाऊसच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय जमला होता. नो किंग्जची निदर्शनं वाढलेली होती आणि त्याच वेळेला त्यांनी आपली पत्रकार परिषद अर्धवट सोडली. दुसरं म्हणजे बंदुकीच्या फैरींचे आवाज देखील आल्याचं कळतंय आणि त्यामुळे ट्रम्प यांना या पत्रकार परिषदेमधून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. आखाती युद्ध हे दीड महिना चालेलच. व्हाईट हाऊसकडून माध्यमांना या युद्धाच्या संदर्भात ही माहिती दिली जाते आहे. युद्धाला 4 ते 6 आठवड्यांची मुदत कायम असल्याचं देखील व्हाईट हाऊसचं म्हणणं आहे. इराणसोबतची चर्चा देखील सातत्यानं पुढे जाते आहे. इराणकडून जाहीरपणे बोललं जातंय ते काही खरं नाही. इराणचे नेते आमच्या संपर्कात आहेत. जे बोलतायत त्यापेक्षा संवाद वेगळा आहे असंही व्हाईट हाऊसचं म्हणणं आहे. त्यामुळे आखाती देशांमध्ये सुरू असणारे हे युद्ध नेमकं कधी संपेल या सगळ्याची एकीकडे उत्सुकता असताना किंवा याची चर्चा होत असताना या युद्धाला 4 ते 6 आठवड्यांची मुदत कायम राहील असंच समोर येत आहे.
इराण विरुद्धच्या युद्धाच्या संदर्भात व्हाईट हाऊसनं निवेदन दिलंय. युद्धामध्ये इराणच्या 11,000 ठिकाणांवरती हल्ला करण्यात आला. इराणचे 70% ड्रोन आणि क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आली आहेत. तसंच इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली देखील अमेरिकेनं नष्ट केली आहे. याशिवाय इराणी नौदलही अमेरिकेनं उद्ध्वस्त केल्याचं व्हाईट हाऊसच्या निवेदनामधून सांगण्यात आलंय. अमेरिकेचं सैन्य हे इराणच्या लष्करी तळांवरती सातत्यानं आक्रमकपणे हल्ले करत आहे. अमेरिकेच्या सैन्यानं इराणच्या लढाऊ विमानावरती बॉम्ब हल्ला केलेला आहे. तसंच क्षेपणास्त्र प्रक्षेपण प्रणालीला देखील लक्ष्य केलंय. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणवरच्या हल्ल्याचा एक नवीन व्हिडिओ देखील जारी केलाय. इराणी लढाऊ विमानावरती अमेरिकेनं जो हल्ला केला त्याचा हा व्हिडिओ आपण बघतोय. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलेला आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आजचा 32वा दिवस आहे. युद्ध थांबण्याच्या ऐवजी हल्ल्यांची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढतेय. अमेरिका आणि इस्रायलचे इराणवरती सातत्यानं हल्ले सुरू आहेत. तर इराणही या सगळ्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये इराणचा शाहेद हा ड्रोन पाडण्यात आलाय आणि या ड्रोन पाडतानाचा व्हिडिओ समोर आलाय. О, за ним что-то летит, кстати. О! पश्चिम आशियामधल्या युद्धामध्ये आतापर्यंत जवळपास 3,500 नागरिकांचा मृत्यू झालाय. सर्वाधिक 1,937 युद्धबळी हे इराणमधले आहेत. त्या पाठोपाठ लेबनॉनमध्ये 1,238 नागरिकांचा मृत्यू झालाय. इस्रायलमध्ये 28, अमेरिकेमध्ये 13, इराकमध्ये 100 आणि UAEमध्ये 11 जणांचा या युद्धाच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे. युद्धामध्ये इराण आणि इस्रायल हे एकमेकांवरती सातत्याने हल्ले करतात. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येते आहे. इराणनं इस्रायलवरती आणखी एक क्षेपणास्त्र डागलेलं आहे. तेल अवीववरती इराणनं क्षेपणास्त्राने मारा केलाय. मात्र इस्रायलला हल्ला रोखण्यामध्ये अपयश आलं. इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा भेदली आणि लक्ष्य गाठण्यात यशस्वी झालेले आहेत. पुढची एक मोठी बातमी आहे. तेलानं भरलेल्या कुवेतच्या जहाजावरती इराणनं जबरदस्त हल्ला केलाय. कुवेतच्या दुबईमधल्या प्रचंड मोठ्या जहाजावरती इराणनं हा हल्ला चढवलेला आहे आणि हल्ल्यानंतरची ही दृश्य जर आपण बघतोय, हल्ल्याच्या नंतर जहाजावरती अक्षरशः आग डोम उसळलाय. अग्निशमन दलाला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. इराणनं जहाजावरती ड्रोनचा मारा केला आणि क्षेपणास्त्रांनी हल्लेही चढवले. दुबई बंदर आणि कुवेतच्या लष्करानं हा हल्ला झाल्याची देखील पुष्टी केलेली आहे. अमेरिका अरब राष्ट्रांकडून आता युद्धाचा खर्च वसूल करण्याच्या तयारीत आहे. व्हाईट हाऊसने तसे संकेतही दिलेले आहेत. युद्धामध्ये बेसुमार खर्च झालाय आणि त्यामुळे हा खर्च वाटून घ्यावा असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. अमेरिकेनं याच युद्धाच्या दरम्यान आखाती देशांना अब्जावधींची शस्त्रास्त्र देखील विकली आहेत. इराणच्या हल्ल्यांचा फटका अरब राष्ट्रांना देखील मोठ्या प्रमाणावरती बसला. कुवेत, UAE, बहरीन, सौदी अरेबिया या देशांचं मोठं नुकसान झालंय. इराणनं या आखाती देशांची हल्ल्याच्या द्वारे दिशाभूल करत त्यांच्या खर्चामध्ये वाढ करण्याची रणनीती आखली आहे. अनेकदा इराणनं आखाती देशांवरती प्रत्यक्ष क्षेपणास्त्रांच्या ऐवजी केवळ फ्लेअर सोडले होते. मात्र त्याला हल्ला समजून UAE सारख्या देशांनी हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करत अतिमहागडी क्षेपणास्त्र फुकट घालवली. अशा सगळ्या प्रकारांमुळे अरब राष्ट्रांना देखील युद्ध महागडं पडलंय. त्यातच आता ट्रम्प खर्च वसुलीची भाषा करतायत. Good
अमेरिका ही सैनिकी कारवाई करून बेटं ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल हे लक्षात घेत इराणनं आता बेटांच्या सुरक्षेसाठी देखील प्रयत्न सुरू केले. विविध स्तरांवरती इराण सुरक्षेच्या उपाययोजना करतोय. इराणनं व्हिडिओ जारी केलाय. पहिल्या स्तरावरती इराणी नौदल सज्ज ठेवण्यात आलंय. यानंतर जमिनीवरून लष्कर आत घुसवलं तर त्याचा मुकाबला करण्यासाठी नव्याने 10 लाख सैनिकांची भरती करण्यात आली. तिसऱ्या स्तरावरती समुद्रामध्ये सध्या पाणसुरुंग पेरण्याची तयारी देखील केली जाते. मोठ्या प्रमाणावरती इराणने पाणसुरुंग तयार करून ठेवल्यात. यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या इंटरनेट केबल्सचं कोडिंगही केलं जात आहे. त्यामुळे गरज पडली तर या केबल उद्ध्वस्त करण्याची रणनीती देखील वापरता येऊ शकते. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांचं नाव आता जवळपास निश्चित झालंय. आज अधिकृतपणे अश्विनी भिडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, मिलिंद म्हैसकर, असीम गुप्ता आणि संजय मुखर्जी या 4 जणांची नावं चर्चेत होती. मात्र सध्या तरी अश्विनी भिडे यांच्या नावाचं पारडं जड असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान अश्विनी भिडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. अश्विनी भिडे आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये 1 तास चर्चा झाली. अश्विनी भिडे आयुक्त झाल्या तर पहिल्या महिला आयुक्त म्हणून त्यांची ओळख निर्माण होऊ शकते. तर अश्विनी भिडे यांच्या कारकिर्दीवरती एक नजर टाकूया. अश्विनी भिडे या 1995च्या महाराष्ट्र कॅडरच्या IAS अधिकारी आहेत. 1997 ते 1999 कोल्हापूरमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पदावरती त्या कार्यरत होत्या. यानंतर सिंधुदुर्ग, नागपूर जिल्हा परिषदेवरती मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा त्यांचा अनुभव आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या संयुक्त सचिव, MMRD अतिरिक्त आयुक्त पदाचाही त्यांना अनुभव आहे. शालेय शिक्षण, क्रीडा या विभागाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. 2015ला मेट्रो 3ची धुरा त्यांच्यावरती सोपवण्यात आलेली होती. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या त्या MD होत्या. मेट्रो वुमन अशीही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. डिसेंबर 2024 पासून अश्विनी भिडे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रधान सचिव या पदावरती कार्यरत आहेत. दरम्यान अश्विनी भिडे यांच्याशी चर्चा करण्याच्या आधी काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्री या दोघांची एक महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये पालिका आयुक्तांसह पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या आधी शिंदेंनी नंदनवनमध्ये काही नेत्यांची बैठक घेतली असंही कळतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षामधल्या 2 मंत्र्यांवरती नाराज आहेत अशी जोरदार चर्चा आहे. 2 मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद कमी होते आहे हे असं चित्र बघून शिंदे सध्या नाराज झाल्याचं कळतंय. जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल या संबंधित 2 मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेसाठी समाधानकारक नव्हते. त्यामुळे या 2 मंत्र्यांना अकार्यक्षम ठरवत शिंदे नाराज झालेत. या निवडणुकीमध्ये शिंदे स्वतः पायाला भिंगरी लावून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी गेले होते. मात्र काही मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये तळ ठोकून असूनही पक्षाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. नागपूर अधिवेशनाच्या काळामध्ये शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत होते. मात्र जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये काही मंत्र्यांना गड राखता आला नाही. त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांना लवकरच नारळ दिला जाईल अशी ही शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये शिंदे आपल्या मंत्रिमंडळामध्ये बदल करून नव्या आणि पक्षवाढीसाठी झटणाऱ्या नेत्यांकडे मंत्रिपदाची धुरा देण्याचीही शक्यता आहे. यासाठी काही इच्छुक हे शिंदेंकडे सध्या लॉबिंग करत असल्याचंही कळतंय. त्यामुळे आता शिवसेनेचे नेते शिवसेनेमधल्या कोणाचं मंत्रिपद जातं आणि कोणाचा पत्ता कट होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे दीपक केसरकर यांच्यावरती देखील प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या नंतर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये देखील नाराजीचा सूर आहे. केसरकरांनी एकनाथ शिंदेंची चुकीच्या व्यक्तीसोबत भेट घडवून आणल्याचं नेत्यांचं मत आहे अशी माहिती सूत्रांकडून येते आहे. भोंदू खरातवरती कडक कारवाई व्हावी असं पक्षांमधल्या बड्या नेत्याचं मत आहे. पक्षामधील वरिष्ठांकडून केसरकरांना समज देण्यात आल्याची देखील माहिती आहे.
मराठी माणसांची बदनामी केल्याप्रकरणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. निशिकांत दुबे यांना 7 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे असा इशारा निशिकांत दुबेंनी दिला होता. याच प्रकरणी निशिकांत दुबे यांच्या विरोधात मनसे शहर प्रमुख सुदाम कोंबडे यांनी जिल्हा न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केलेली आहे. त्याची पुढची सुनावणी 7 एप्रिलला होणार आहे. दुबे यांना त्या दिवशी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आखाती युद्ध दीड महिना चालेलच. व्हाईट हाऊसकडून माध्यमांना माहिती. इराणचे नेते आमच्या संपर्कात असल्याचाही दावा. मुंबई महानगरपालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव जवळपास निश्चित. आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये आयुक्त पदाच्या नावावरून चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि शिवसेनेच्या 2 मंत्र्यांवरती नाराज असल्याची चर्चा. आगामी काळामध्ये शिंदे मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याचीही शक्यता. सिद्धपुरुष असल्याचं खरातनं कसं ठसवलं भक्तांवर. नाशिकमधल्या एका उद्योगपतीच्या आत्मचरित्रामध्ये खरातवरती प्रकरण. पॅरिसमध्ये खरातनं ओशनॉलॉजीचा अभ्यास केल्याचाही दावा. नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्रानं दिलेल्या टाईमलाईनचा आजचा अखेरचा दिवस. तर नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत माहिती. गोरा होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरल्यामुळे किडनी खराब. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 व्यापारी अटकेत. 60,000 रुपयांची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त. मिठी नदीमधला गाळ काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला अखेर मिळाले कंत्राटदार. कंत्राटदार मिळण्यामध्ये येत होत्या अडचणी. नालेसफाईवरती मनपाची करडी नजर असणार. मुंबईकरांची वीज स्वस्त होणार. बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरामध्ये कपात. उद्यापासून नवे दर लागू होणार. मे महिन्याच्या बिलामध्ये ग्राहकांना दिलासा मिळेल. आणि राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा. अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट. शेतीचंही नुकसान. तर पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. आयपीएलमध्ये राजस्थानचा चेन्नईवरती 8 गडी राखून दणदणीत विजय. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं 15 चेंडूंमध्येच दणदणीत अर्धशतक. राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये आणखी काही बदल केले जात आहेत. अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल घटनेमधून काढण्यात आल्याचं कळतंय. एकत्रित राष्ट्रवादीच्या संविधानामध्ये 7 फ्रंटल सेल होते. नव्या संविधानामध्ये फक्त युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल सेल असणार आहे. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या दरम्यान या घटनेमध्ये बदल करण्यात आले. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये 3 सेल रद्द केल्याचाही उल्लेख करण्यात आलाय. तर राष्ट्रवादीच्या या घटनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. पक्षाच्या घटनेमध्ये हे बदल केल्याची माहिती मिळते आहे. जे पत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले त्यामध्ये हे बदल लिहिण्यात आले आहेत. अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल जे आधी आतापर्यंत या घटनेत होते ते काढून टाकण्यात आले आहेत. निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील. निलेश, हे सेल नेमके का काढून टाकण्यात आले याविषयी काही कळू शकलंय? यामध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे ती आणि आता नव्यानं जी राष्ट्रवादी अजित पवारांकडे आहे त्याची घटना, या दोन्ही घटनांचं ज्यावेळेस कंपॅरिझन केलं त्यावेळेस काही बदल प्रामुख्याने करण्यात आल्याचं लक्षात आलं. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर चालतो आणि त्याचा टणा
म्हणून जर ओळखलं जातं तर अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल बरोबर. ह्या त्याचे कण आहेत आणि ते 2-3 सेल जे आहेत ते आता कुठेतरी काढून टाकण्यात आले अशा पद्धतीची माहिती आता समोर येते. त्या संदर्भातलं एक डॉक्युमेंटेशन एबीपी माझा जे हातीला लागलेलं आहे. नव्या संविधानात जर आपण पाहायला गेलं तर केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल या सेलचा समावेश असल्याचं उघड येत आहे. 28 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड झाली आणि त्यानंतर इलेक्शन कमिशन सोबत जो पत्रव्यवहार करण्यात आला आणि जे संविधान त्या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये हे बदल करण्यात आल्याची माहिती समोर येते. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांना एक प्रामुख्याने गोष्ट नमूद केली होती की संविधानामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ते केलेत आणि राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार जे आहेत ते राष्ट्रीय कार्याध्यक्षांना मिळावेत अशा पद्धतीचा एक मोठा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात एक चर्चा सुरू झाली होती की नेमके संविधानात काय काय बदल करण्यात आलेत. त्यातील आता हा एक दुसरा बदल प्रामुख्याने आपल्याला समोर येताना दिसतोय. या संदर्भात नेमकं का हा बदल करण्यात आलेला ते माहित नाहीये. मात्र सुनेत्रा पवार यांना त्याची दखल घेतली आणि त्यानंतर एक पत्र त्यांना इलेक्शन कमिशनला लिहून काही जे बदल करण्यात आलेले होते किंवा जो पत्रव्यवहार झाला होता तोच रद्द करावा अशा पद्धतीची बाब नमूद केली आहे. अगदी निलेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा पीए सीए प्रकाश पोफळे यांनी 2024 मध्ये पुण्यामधल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये 8 रो हाऊसेस 49 गुंठे जागा देखील खरेदी केली आहे. कागदोपत्री या सगळ्याची किंमत 19,56,00,00,000 रुपये दाखवण्यात आली. मात्र कोरेगाव पार्क हा परिसर पुण्यामधल्या सगळ्यात महागड्या भागांपैकी एक आहे. लेन नंबर 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींची बंगल्यांची मालमत्ता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या खरेदीची खरी किंमत 100 कोटींपेक्षा अधिक असल्याचंही बोललं जात आहे. अशोक खरातच्या सीएकडे इतके पैसे कुठून आले? खरात सीएच्या मार्फत काळा पैसा पांढरा करत होता का? अशोक खरातचा या व्यवहारांशी काही संबंध आहे का? आणि SIT कडून या सगळ्याची आता चौकशी केली जाणार आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. दरम्यान याच संदर्भात आम्ही सीएशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाहीये. दरम्यान पुण्यामधल्या ज्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये अशोक खरातच्या सीएची संपत्ती आहे तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी. अशोक खरातशी संबंधित व्यक्ती आणि या व्यक्तींचे आर्थिक व्यवहार हळूहळू चौकशीच्या रडारवरती येत आहेत, ज्यामध्ये अशोक खरातचे सीए म्हणून काम करणाऱ्या प्रकाश पोफळेंचा समावेश आहे. प्रकाश पोफळेंनी 2024 मध्ये पुण्यातील या कोरेगाव पार्कमध्ये एक मालमत्ता खरेदी केली आहे. पत्ता आहे प्लॉट नंबर 57, लेन नंबर 3 आणि मालमत्तेला पोफळेज हे नाव आहे. आणि ही सगळी जागा 49 गुंठे इतकी आहे आणि या 49 गुंठे जागेवरती 8 रो हाऊसेस आहेत आणि ही रो हाऊसेस सकट जागा या प्रकाश पोफळेंनी 19,56,00,000 रुपयांना खरेदी केल्याचं दाखवलं आहे. मात्र प्रत्यक्षात या मालमत्तेची किंमत किमान 100 कोटी रुपयांहून अधिक आहे असं इथले मालमत्ता व्यवसायात असलेले जाणकार सांगतात. कारण कोरेगाव पार्कचा हा सगळा परिसर पुण्यातला सर्वाधिक महागडा परिसर म्हणून गणला जातो. आत्ता मी जिथे उभा आहे तो पुनावाला सर्कल आहे, म्हणजे इथून पुढे पुनावालांचा बंगला, धारीवाल्यांचा बंगला आणि इतर मोठे उद्योजक ज्याच्यामध्ये बजाज यांचा देखील बंगला येतो, अशा मोठ्या उद्योजकांचे बंगले आहेत. आणि ही लेन जिथे सुरू होते या अशा प्रतिष्ठित व्यक्तींच्या लेनच्या सुरुवातीलाच असलेली ही मालमत्ता प्रकाश पोफळे यांनी 2024 मध्ये खरेदी केली आहे. हा पैसा प्रकाश पोफळेंकडे कुठून आला? तो अशोक खरातचा पैसा आहे का? अशोक खरातकडे तो पैसा कुठून आला? कोणत्या राजकारण्यांचा हा पैसा आहे का? असे एक ना अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. भोंदू अशोक खरात याला उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. पोलीस कोठडीचा त्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज दिवसभर अशोक खरातच्या विरोधामध्ये आणखी काही पुरावे गोळा करून तपासाला वेग आणला जाणार आहे. भोंदू अशोक खरात याच्यावरती दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या संदर्भात खरातच्या ओकस कार्यालयामध्ये SIT कडून सोमवारी काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करून या आधीचं चॅटिंग, कोणाशी जास्त वेळा संभाषण केलं, तो कोणाच्या संपर्कात होता, काय संभाषण झालं, या सगळ्या संदर्भात SIT माहिती गोळा करते आहे. यामधून नवीन कोणती माहिती समोर येणार आहे का याचा शोध सुरू आहे.
तपासाचा तपशील उद्या कोर्टामध्ये हजर केला जाईल, त्यामुळे आज दिवसभरामध्ये नेमका काय तपास होणार याकडे देखील लक्ष राहील. तंत्रमंत्राच्या नावाखाली विकृत आणि भोंदू अशोक खरातनं सामान्यांपासून उद्योजकांची देखील फसवणूक केल्याचं समोर आलंय. खरातनं गारुड असं घातलं, ज्याचं वर्णन करणारं एका उद्योजकाचं पुस्तक एबीपी माझाच्या हाती लागलंय. भोंदू खरातचे तत्कालीन भक्त असलेले सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी असामी नामकर्ण हे आत्मचरित्र लिहिलंय. यामध्ये त्यांनी खरातला अद्भुत आणि चमत्कारिक पुरुषाचा दर्जा दिलाय. 2012 मध्ये लिहिलेल्या या पुस्तकामध्ये नामकर्ण यांनी खरातवरती तब्बल 13 पानं खर्ची घातली आहेत. यामधून खरात विषयीच्या अनेक गोष्टी समोर आल्या. या लेखामध्ये नेमकं काय आहे आपण बघूया. माझी आणि खरातची पहिली भेट 1999 मध्ये झाली. मी माणिकराव कोकाटेंच्या प्रचाराचं काम करत होतो. प्रचारातला वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्यावेळी खरात पहिल्यांदा तिथे भेटला. कोकाटे 23,450 मतांनी निवडून येतील अशी भविष्यवाणी त्यानं केली. मतमोजणीहून परतताना अपघात होईल, त्यात 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू होईल असंही खरातनं सांगितलं. खरातनं सांगितल्यानुसार दोन्ही घटना खऱ्या ठरल्या. खरातची भविष्यवाणी 100% खरी ठरते हे जाणवलं. त्यानंतर आम्ही नियमित सानिध्यात आलो. अद्भुत आणि चमत्कारिक असे 2-3 प्रसंग घडले. त्यामुळे खरात सर्वसाधारण नाही तर सिद्ध पुरुष असल्याची खात्री पटली. BSc नंतर खरातनं सैनिकी शिक्षण घेतलं. पॅरिसमधल्या सोबन विद्यापीठातून खरातनं ओशनोलॉजीत पदवी घेतली आहे. त्यात त्याला सुवर्ण पदकही मिळालं. खरातनं शंकराच्या 5 सिद्ध मंदिरांचं बांधकाम करण्याचा संकल्प केला होता. त्यापैकी एक मंदिर गावच्या परिसरात बांधण्याचं ठरवलं होतं. त्यासाठीच शिवनिका संस्थान, ईशान्येश्वर मंदिर यांची स्थापना झाली. दरम्यान या पुस्तकाच्या लेखाच्या संदर्भात आवारेंनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. खरातच्या शिक्षणाबाबत मी अधिकृत दावा केलेला नाही. कुणीही त्यांचं शिक्षण सांगितल्यावरती आपण डिग्री मागत नाही. त्याप्रमाणे त्याने जी माहिती दिली तीच मी पुस्तकामध्ये मांडली असं आवारेंनी म्हटलंय. मी 2023 मध्ये शिवनिका संस्थानाच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याच्या 3 वर्ष आधीपासून खरात आणि माझा संपर्क नव्हता. पुढे ज्या उद्देशानं शिवनिका संस्थान उभारलं गेलं तो उद्देश दिसत नसल्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला असं आवारेंनी म्हटलंय. खरात आणि माझा संबंध केवळ शिवनिका संस्थान आणि मंदिर इथपर्यंतच होता असंही आवारे म्हणतात. वसईमधल्या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यनं न्यायालयामध्ये अजब मागणी केली होती. त्यानं पोलीस कोठडीमध्ये आपल्याला पूजा अर्चा करण्यासाठी परवानगी द्यावी अशी कोर्टामध्ये मागणी केली आहे. पण न्यायालयानं ऋषिकेश वैद्यची ती मागणी फेटाळून लावली. कोठडीमध्ये पूजा अर्चा करण्यासाठी लागणारं साहित्य देखील आपल्याला उपलब्ध करून द्यावं अशीही त्याची मागणी होती. एका महिलेवरच्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये ऋषिकेश वैद्य याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरात हा महाराजच नाही, तो कुठल्याही आखाड्याशी संबंधित नाही, कुठल्याही साधू परंपरेमधून आलेला नाही. हा त्याचा वैयक्तिक वासनेचा खेळ आहे अशी टीका हिंदू राष्ट्र सेनेच्या अध्यक्षांनी केली आहे. त्याच्यामुळे हिंदू धर्म बदनाम होण्याचा प्रश्नच नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. पुढची मोठी बातमी आहे. नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्रानं दिलेल्या टाइमलाईनचा आजचा अखेरचा दिवस आहे. जंगलातल्या नक्षलवादाची अखेर करण्यामध्ये केंद्राला बऱ्यापैकी यश आल्याचं दिसतंय. लोकसभेमध्ये काल या मुद्द्यावरती साधक बाधक चर्चा झाली. गेल्या वर्षभरामध्ये अनेक बड्या नक्षल कमांडरचा खात्मा झालाय. केंद्रानं पुकारलेला निर्णायक लढा पाहता अनेक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली आहेत. अनेक बडे नक्षल कमांडर शरण आले. शरण आलेल्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेण्यासाठी राज्य सरकारं विविध उपक्रम राबवत आहेत. मात्र जंगलातला सशस्त्र माओवाद संपुष्टात येत असताना शहरातल्या नक्षलवाद्याचं काय असाही सवाल उपस्थित झालाय. या संदर्भामध्ये एबीपी माझानं राज्यातल्या आजवरच्या नक्षल अभियानातील सर्वात अनुभवी अधिकाऱ्याशी संवाद साधलाय. नक्षल अभियानांचे माजी विशेष महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्याशी चर्चा केली असता धक्कादायक अशी माहिती मिळतेय. जंगलातल्या सशस्त्र माओवाद नेहमीच शहरी माओवादाला आर्थिक फंडिंग देत होता अशी खळबळजनक माहिती त्यांनी दिली आहे. शहरी माओवाद लवकर नेस्तनाबूत होणार नाही असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिलाय.
भीमा कोरेगाव आंदोलनासाठी आणि एल्गार परिषदेसाठी पैशांचा पुरवठा जंगलामधल्या माओवादामधून झाला होता. जंगलामधून कसे पैसे आले, त्याचं वाटप कोणी केलं, तो पैसा कोणत्या कामासाठी वापरला गेला याचे सर्व पुरावे पोलिसांकडे असल्याची माहिती देखील रवींद्र कदम यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी. सशस्त्र माओवाद विरोधातल्या महाराष्ट्राच्या मोहिमेला ज्यांच्या नेतृत्वामध्ये एक वेगळी दिशा मिळाली ते महाराष्ट्र पोलिसाचे सेवानिवृत्त स्पेशल आयजी रवींद्र कदम सर आपल्यासोबत आहेत. ज्या ध्येयासाठी तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी काम केलं होतं तो कुठंतरी साध्य होताना दिसतंय. काय पहिली प्रतिक्रिया आणि भावना? नाही, हे खूप चांगली डेव्हलपमेंट आहे, कारण जंगलामधला जो सशस्त्र माओवाद आहे आणि आपण बघतोय की किती अल्प काळामध्ये म्हणजे 5 की 6 राज्यांमध्ये पसरले, जवळपास 180 जिल्हे त्यांनी व्याप्त केले आणि सगळ्या त्यांच्या हिंसात्मक हालचाली तुमच्या सगळ्यांच्या पाहण्यात आलेल्या आहेत. तर ते लवकर संपुष्टात आलं आणि त्यामुळं यांच्या हिंसात्मक हालचालीमुळं जे विकासाला अडथळा होत होता तो आता दूर झालेला आहे. जंगलामध्ये जो माओवाद आहे, जर त्याच्या इतिहासामध्ये आपण गेलो तर तो माओवाद कुठंतरी तेलंगणामधील विविध शहरी भागातून तो जंगलापर्यंत आलेला होता. म्हणजे जर असं म्हटलं आपण की जंगलातल्या माओवादावरचा एक म्हणजे त्याचा वैचारिक नियंत्रण जो आहे तो शहरी माओवादाकडेच होता. आता जेव्हा जंगलातला माओवाद संपतोय, शहरी माओवादाकडे आपण कसं पाहता? शहरी माओवाद काही इतक्या लवकर निस्तानाभूत होणार नाही. शहरी माओवाद म्हणजे बेसिकली माओवाद शहरी किंवा जंगलातला हा आपण केलेला डिव्हिजन आहे. यांचा इकडचा जो सपोर्ट गेला, जंगलातला सपोर्ट गेला आहे, संपला, तर त्या बॅकड्रॉपवर आता पुढं शहरी भागातले जे माओवादी आहेत ते त्यांच्या हालचाली चालू ठेवतील. त्यातही काही खूपशे भूमिगत पद्धतीनं ऑपरेट करतायत, ही पण वस्तुस्थिती आहे. शहरी माओवादाला आर्थिक पाठबळ हे मुळात जंगलातून आलेल्या पैशातूनच होते, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. तसे पुरावे पण आहेत आपल्याकडे, अगोदर आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा मिळालेले. त्याच्यामुळे आता थोडीशी शहरी माओवादातली चळवळसुद्धा या दृष्टिकोनातून वीक होईल. ते काहीतरी पर्याय सोर्स हे करतील, उपलब्ध करून घेतील, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर शक्य होत नाही. पहिले कसं त्यांचं अगदी फ्री हँड होतं, त्यांना भरपूर पैसा जंगलातनं गोळा व्हायचा, वर्षातला मोठा शहरातून यायचा. महाराष्ट्रातील असे काही उदाहरण आहे जंगलात? माहिती आहे की तुम्हाला, भीमा कोरेगावमध्ये हे अशी उदाहरणं आलेली आहेत समोर की कसे पैसे आले, कसे पैशाचं वाटप झालं, कोणी काय कारवाई केली, हे सगळं आलेलं आहे. म्हणजे पुण्यात जो भीमा कोरेगाव संदर्भातला जो मेळावा घेण्यात आला त्याच्यासाठीचं फंडिंग जंगलातून झालं होतं, त्याच्या खालचं फंडिंग जंगलातून झालं होतं. अगदी बरोबर. हे जे सरेंडर होणारे मोठे सगळे नेते आहेत, भविष्यात हे शहरी माओवादाला खतपाणी तर नाही घालणार? आपल्याला ही शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. आता ते सध्या शरण आलेले आहेत, पोलिसांच्या ताब्यात आहेत, पोलिसांचं त्यांच्यावर लक्ष आहे, पण जसजसा काळ जाईल ना तसं पोलिसांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य केलीच पाहिजे. आता काही कायदेशीर कारवाईच्या अडचणीखाली तर नाहीच आहेत, ते त्यांच्यावर कुठलं बंधनही नाही. त्याच्यामुळं ते एक तर त्यांचा विचार पक्का आहे, माओवादाचा अभ्यास त्यांचा पक्का आहे. त्यामुळं कधीतरी ते शहरी माओवादाला ते संपर्क करणारच आहेत, संपर्क केलाही असेल कदाचित, आणि मग ते पुन्हा एकत्र हळूहळू संघटित होऊ शकतात. ही मला असं पूर्ण हे आहे. आता शहरी भागाच्या अनुषंगाने जास्त दक्ष राहण्याचा पण हा काळ आहे. एका प्रकारे सिक्युरिटी फोर्सेसने यश जो मिळाला आहे तो एक स्तुत्य बाब आहे, मात्र कुठेतरी आव्हानही जे आहे ते वाढले आहेत. शहरी भागातल्या नक्षलवादाकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही, कारण तुम्हालाही माहिती आहे की यांचं हे फार पेशंटली त्यांचं काम चालू राहतं, हळूहळू. तर ते काम अजूनही त्यांचं चालू आता जास्त थोडा सेटबॅक मिळाला असतील, पाठीमागे आले असतील, परंतु ते त्यांचं ऑर्गनायझेशन जे काय शहरी भागातलं ते मेंटेन करून आहेत आणि पुढं ते परत रिऑर्गनाईज करतील. मागच्या वेळेस मी तुम्हाला ते सांगितलं की रिऑर्गनाईज करतीलच ते 100%. इतक्या लोकांना हा विचार मारणार नाही. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. तर महाराष्ट्रामध्ये माओवाद संपुष्टात आला असून नक्षलींच्या विरोधात लढणाऱ्या C60 कमांडोंचा सरकार सत्कार करणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये माओवाद हा जवळपास संपुष्टात आणला. एक प्रकारे महाराष्ट्र माओवादापासून मुक्त करण्याचं काम केल्याबद्दल पोलिसांचं मी अभिनंदन देखील केलं. आणि ज्या लोकांनी किमान 3 वर्ष C60 हा जो आपला फोर्स आहे माओवादाच्या विरुद्ध लढणारा, त्यामध्ये काम केलेलं आहे, त्या सगळ्यांना C60 मेडल हे देण्याचा निर्णय आज या ठिकाणी मी घोषित केला आहे. पाकिस्तानामधून येणाऱ्या वस्तूंवरती केंद्र सरकारची कडक बंदी आहे.
तरी देखील छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या सिटी चौकामध्ये याची सर्रास विक्री होत असल्याचं समोर आलेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या क्रीममुळे थेट मूत्रपिंडाला धोका निर्माण होत असल्याचं दिसतंय. सिटी चौक पोलिसांच्या कारवाईमध्ये तब्बल 60,000 रुपयांची पाकिस्तानामधून आलेली सौंदर्य प्रसाधनं जप्त करण्यात आली. या क्रीमचा वापर करणाऱ्या रुग्णांनी आरोग्य बिघडल्याच्या तक्रारी केल्यात. बंदी असलेल्या पाकिस्तानी क्रीम्सची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याच्या नंतर त्यांनी छापे मारले. शहागंज, घासमंडी, सिटी सेंटर मॉल या परिसरामधल्या 3 दुकानांवरती एकाच वेळेला कारवाई करण्यात आली. हायलाइट कनेक्शन, ओम ट्रेडर्स, फलक इम्पोरियम या दुकानांमधून मल्लिका, गोल्ड पर्ल, नूर हर्बल आणि चांदनी अशा अनेक क्रीम्स, साबण, सिरम पोलिसांनी जप्त केलेत. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. रंगानं सावळं असणाऱ्या तरुण तरुणींनी ही क्रीम चेहऱ्याला लावली आणि यानंतर त्यांची प्रकृती बिघडून थेट त्यांच्या किडनीवरती परिणाम झाल्याचं उघड झालंय. दरम्यान पाकिस्तानामधून येणाऱ्या या धोकादायक क्रीम्सचे पुरवठादार शोधून कठोर कारवाई करत ही पुरवठा साखळीच उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे. दरम्यान या संदर्भात पीडित व्यक्तीने नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया. 7-8 महिने मी ही क्रीम लावली, मी आणि माझ्या भावाने, आणि सडनली मग आमच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या. माझ्याही दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या आणि माझ्या भावाच्याही दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. 2 वर्ष ट्रीटमेंट केल्याच्या नंतर आम्हाला कळालं की याचं जे कॉज आहे ती गोरी होण्याची क्रीम आहे. जेव्हा हे कळालं तर अक्षरशः आमच्या पायाखालून जमीन सरकली होती. 1,000 रुपयाला ती नाईट क्रीम होती अगोदर, आणि वेगळ्या वेगळ्या नंबरच्या होत्या. 1 ते 9 पर्यंत नंबर असायचे आणि मग स्किन टाईपच्या हिशोबाने ते लोक द्यायचे. तर आम्ही सुद्धा मित्रांच्या हिशोबाने, मित्रांच्या सांगण्याप्रमाणे ते क्रीम लावली आणि त्याचा खूपच वाईट परिणाम आमच्यावर झाला. जवळजवळ हजारो, म्हणजे 500-700 पेशंट तर 100% तुम्हाला मिळतील ज्यांच्या किडन्या आता खराब झाल्या असतील. दरम्यान किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर श्री गणेश बर्नेला यांनी नेमकी या सगळ्याविषयी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. मी साधारणतः एक 10-12 पेशंट्सला असं बघितलं आहे ज्यांनी कॉस्मॅटिक्स लावल्यानंतर त्यांना शरीरावर सूज येणे आणि लघवीमध्ये प्रोटीनचं लीक खूप जास्त होणे असं आढळून आलं आहे. आम्ही जेव्हा यांचं बायोप्सी केलं त्याच्यामध्ये मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी असा नावाचा एक आजार आढळून आला आणि ते बरं करण्यासाठी लोकांना 6 महिने ते 1 वर्षापर्यंत औषध घ्यावं लागतं. तर असे प्रोडक्ट माझ्या निदर्शनात आढळून आले की ज्याच्यामुळे असे प्रोडक्ट रेग्युलर लावल्यामुळे ज्याचं कुठलंही सायंटिफिक बेसिस नाही आहे आणि जे ओव्हर काउंटर विकल्या जातात याच्यामुळे लोकांना किडनी आजार आणि प्रोटीन लीकचा आजार हा आम्हाला आढळून आलेला आहे. दरम्यान पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भाने सिटी चौक पोलीस स्टेशनला 101/2026 फॉरेन ट्रेड ॲक्ट कलम 3, त्याचप्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 318 जे चीटिंगचं सेक्शन आहे, त्याचप्रमाणे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट याप्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यात 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांच्यावरती काल एका खासगी रुग्णालयामध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. शिवतारे यांना त्यांची कन्या डॉक्टर ममता शिवतारे यांनी किडनी दान केल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही काळापासून विजय शिवतारे हे किडनीच्या गंभीर आजारानं त्रस्त होते. त्यांच्या दोन्ही किडनीचं कार्य बंद पडल्यामुळे त्यांना नियमित डायलिसिस करावं लागायचं. तसंच त्यांची प्रकृती देखील खालावत चालली होती. अशा परिस्थितीमध्ये विजय शिवतारे यांची कन्या डॉक्टर ममता शिवतारे यांनी आपल्या वडिलांना स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.